मराठी गझल साता समुद्रापार पोहोचविणारे ज्येष्ठ गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा गझल गायिकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा सपत्नीक भव्य जाहीर नागरी सत्कार व गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच भीमराव पांचाळे यांची पुस्तक तुला करण्यात येणार आहे। हा विशेष कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशन अमरावती यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे। या संदर्भात आज दिनांक 6 मार्च रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत यांनी कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। 10 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राहणार आहेत। उद्घाटक अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या हस्ते होणार असून इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या सोहळ्यात विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि मान्यवर सुद्धा उपस्थित असेल। खासदार अनिल बोंडे, लोकसभा खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, रवी राणा, प्रताप अडसळ, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू, माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, माजी खासदार नवनीत राणा तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, हेमंत काळमे, गुणवंत देवपारे यांची उपस्थिती लाभणार आहे। याशिवाय विभागीय आयुक्त नयना गुंडे, पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र गेल्या 55 वर्षापासून अखंडितपणे गझल सेवा करणारे भीमराव दादा पांचाळे यांनी मराठी गझलला स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला आहे। वयाची 75 वर्षे पूर्ण करूनही त्यांच्या आवाजातील माधुर्य आणि सादरीकरणातील ऊर्जा आजही रसिकांना मंत्रमुग्ध करते। त्यांच्या या प्रदीर्घ आणि समृद्ध कला प्रवासाचा गौरव करण्यासाठी अमरावतीत हा विशेष सोहळा रंगणार आहे। सत्कार समारंभानंतर लगेच भीमराव दादा पांचाळे यांचा बहारदार गझल मैफिलीला प्रारंभ होणार आहे। त्यांचा लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी गझलांचा आस्वाद घेण्याची संधी अमरावतीकरांना या निमित्ताने मिळणार आहे। विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। अमरावती शहरासाठी हा सांस्कृतिक सोहळा एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून अमरावती गझल प्रेमींसाठी हा एक संस्मरणीय संध्या ठरेल यात शंका नाही। या पत्रकार परिषदेला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत, उपाध्यक्ष स्वप्नील उमप, सचिव सूरज दहाट, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, महासचिव अनिरुद्ध दवाळे, ज्येष्ठ पत्रकार यशपाल वरठे, संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, अमर घटारे, छगन जाधव, शुभम बायस्कर, अनिकेत दहातोंडे आदी उपस्थित होते।